चला जाऊया, भेटूया पुढच्या वहिनींना. वाट बघ. नमस्कार वहिनी, नाव सांगा. शिल्पा शशिकांत सरफरे. बरं, आता प्रत्येकाची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर, हां, हा माझा बहिणीचा मुलगा, हा माझा मुलगा, नंतर सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. त्याच्यानंतर माझी नणंद, नमस्कार. दीर, भाऊजी माझे, हां, त्यानंतर काक्या आहेत त्या, आणि काक्या. दोघी जणी आहेत ना त्या. काकी काकी. ते नमस्कार. काकी, त्यांच्या मागे पण काकी आहेत. काकी. त्यानंतर माझी बहीण आहे मोठी, ते नमस्कार. काकी आहेत माझ्या, हां. आणि हीच माझी छोटी बहीण. बरं बरं. आणि ते पाठी वडील हे माझे. बाबा. नमस्कार बाबा. चला आता गप्पांना सुरुवात करूया. आपण काय करता? मी शिक्षिका आहे. कुठे? स्वामी विवेकानंद कल्याण, कोळशेवाडी. लग्न जेव्हा ठरलं हं. तेव्हा काय वाटलं? असा विचारच नव्हता की आता ठरवायचं आहे लग्न म्हणून वगैरे. काका आले आमचे. काका म्हणाले, बघ अशी पत्रिका आलेली आहे, मुलगा चांगला आहे, तुझी अट होती की गव्हर्नमेंटची सर्व्हिस पाहिजे तुला, ती अट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्यात तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, बघ तुला काय विचार आहे तुझा. आणि मग माझा त्यांची काय जॉब, अट होती? त्यांची अट होती की हिला परमनंट जॉब पाहिजे, हं. अशी त्यांची अट होती. मग मग माझ्या शाळेमध्ये थोडा प्रॉब्लेम होता, म्हणजे परमनंट नव्हती मी, पण होती आणि नव्हती, म्हणजे मला शाश्वती नव्हती की, म्हणजे केस वगैरे चालू होती कोर्टामध्ये. त्याच्यानंतर मग असं मी सांगितलं की ठीक आहे, आपल्या बाजूनेच निकाल लागणार आहे, त्यामुळे कन्फर्म आहे जॉब. आणि मी त्यांना सांगितलं की माझा जॉब कन्फर्म आहे म्हणून. मग आणि नंतर आमचं लग्न ठरलं. हां. लग्न ठरल्यानंतर मग काय, टर्मिनेशन लेटर दिलं आम्हाला. लग्न ठरल्यावर? लग्न ठरल्यावर. आणि मग मला असं खोटं बोलणं फार म्हणजे असं आवडतच नाही. मग मी त्यांना सरळ सांगितलं की हे बघा असं असं झालेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला असं एंगेजमेंट तोडायची वगैरे असेल तर तुम्ही तोडू शकता. हां. आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं, तू खरं बोललीस आणि मला आत्ता सांगितलं, समजा हे नंतर सांगितलं असतंच कदाचित तर मग माझा विश्वासघात झाला असता, आणि मग खरी बोलणारी मला बायको अशीच पाहिजे, म्हणून मग. अरे वा, छान. आणि मग लग्न झालं? लग्न झालं. मग या घरात काय काय 3 गोष्टी केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे इतरांनी? इतरांनी हां. की मला वाचन करायला वेळ दिला पाहिजे. एक. बरोबर. हां. मी विसरली तरी त्यांनी मला ओरडलं नाही पाहिजे. 2. नाही, सासूबाईंचा अति काळजीपणा खटकतो. म्हणजे सासूबाई माझी इतक्या काळजी करतात ना की एकदा पाऊस जोरात आला किंवा काय गाड्यांचा काही प्रॉब्लेम झाला तर 10 वेळा मला फोन करतात. त्यामुळे मिस्टरांना अति फोन काळजी घेणं तुम्हाला खटकतं. खटकतं. आणि म्हणजे मिस्टरांच्या त्यामुळे तो व्यक्ती सुधारत नाही. जो व्यक्ती आहे ना समोरचा, तो अति काळजी केल्यामुळे सुधारत नाही, असं तुमचं असं म्हणणं माझं म्हणणं आहे. आहे. आणि मिस्टरांच्या बाबतीत काय खटकतं? मिस्टरांच्या बाबतीत ते मला वाचन करायला नाही देत. मी वाचत बसले की त्यांना असं वाटतं की किती वेळ तू वाचण्यामध्ये वाया घालवते, असं वाटतं? असं वाटतं थांबा, त्यांना. बोला मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार. वहिनींचं वाचन तुम्हाला का खटकतं? वाचन खटकतं यासाठी, वाचन खटकतं म्हणजे कारण काय की बाकीची कामं राहत जातात. वाचनाचं म्हणजे काय, जे काल्पनिक पात्र आहेत त्याच्यावर आपण जास्त विचार करायचा नाही. बरं, वहिनींच्या स्वभावातलं काय काय खटकतं तुम्हाला? म्हणजे कामामध्ये थोडा स्लोपणा आहे, हळूपणा, वहिनी काम वेळेत होत नाही, वेग पाहिजे. आणि हा. वेग पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, तसं काय बाकी विशेष 3 खटकण्यासारखे नाहीच आहे तेवढे असं माझ्या मते. पण त्या दिवशी काय नेमका विचार केला की जेव्हा वहिनीने तुम्हाला सांगितलं नोकरी आहे असं सांगितलं, लग्न ठरलं, साखरपुडा झाला आणि मग सांगितलं तुम्हाला की आता माझी नोकरी नाहीये, हां. तेव्हा काय त्या दिवशी तुम्ही काय विचार म्हणजे केला? तिने जे सत्य आहे, तिच्या बाबतीत जे घडलेली गोष्ट सांगितली, हं. त्याबद्दल तो मला म्हणजे त्याचा मला आनंद झाला की सत्यवादी आहे. तसे मी अजूनही तशीच आहे ती, तिला काही असत्याची चीड येते खूप. बरं, ह्या विसरतात त्याच्याबद्दल काय? हां, विसरळूपणा जास्त वेळ सांगू आहे. नका. वहिनी सांगा आता तुम्ही. चला, तुम्ही खरं बोलता असं तुम्हीच म्हणालात. आता बऱ्याच सांगा. गोष्टी मी विसरते. आता म्हणजे आता इव्हन हे तुमचा फोन आला ना इकडे की तू उद्याच येणार आहात म्हणून, हां. आणि नेमकं मी काल मोबाईलच इथे विसरून गेले. अरे, अरे, अरे. 6:15 निघाले. आणि आम्ही काल खरंच प्रयत्न करत होतो वहिनी करत होतात ना. की आजच्या या कार्यक्रमात या खेळामध्ये काही बदल झालेत ते सांगायचे होते. अरे आणि त्याच्यामुळे मग आता जो बदल आहे त्यातला पहिला बदल, दोघांना मी प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांनी दिली तर बक्षीस मिळत जाणार. अरे बापरे. चला, हा पहिला प्रश्न तुम्हाला. तुम्ही सांगा, आतली जी खोली आहे त्याच्या पट्टीला एकूण किती छत्र्या अडकवलेल्या आहेत? 2. उत्तर दिलं 2 आणि आतमध्ये छत्र्या आहेत 3. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आता तुम्ही सांगा वहिनी, मिस्टर ऑफिसमधून घरी येण्यासाठी CST वरून कितीची लोकल पकडतात? 5:15.
अरे रे, कितीची हो? 528. त्यामुळे हे बक्षीस गेलं. नो. काय बघा, 2 बक्षिसं गेली. आणि आता तुम्ही सांगा, वहिनींच्या शाळेत एकूण किती शिक्षक वर्ग आहे? 15. किती आहेत वहिनी? 25. पण अशा तऱ्हेने 3 उत्तरं चुकली. काल जर मोबाईल घेतला असता ना तर याची तयारी झाली असती. आता वहिनी, पुढचा प्रश्न म्हण पूर्ण करा. कुठली? असतील सीते तर जमतील होते. याचा अर्थ काय? म्हणजे एखाद्याकडे जर पैसा पाणी जर असेल तर सगळी माणसं येतात. बर, पण वहिनी म्हण पूर्ण केली, जर सगळी उत्तरं बरोबर आली तर 500 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. पण आता वहिनीला फक्त 100 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि आता लगेच भेटणार आहोत आपण सासूबाईंना आणि घरातल्या सगळ्यांना. नमस्कार. सासूबाई कुठल्या म्हणालात? त्या माझ्या त्या सासूबाई. सासूबाई, नमस्कार. तुम्ही अति काळजी घेता त्यामुळे मुलं बिघडतात असं यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? सगळ्यांनी व्यवस्थित चांगलं राहायचं हा, आणि सगळ्यांना सांभाळ करायचं सगळ्यांचं. हो, हो, बस. पण सूनबाई सतत विसरतात सांगितलेली विसरतात. गोष्ट. हा, म्हणून मला जास्त बोलायला लागतं. हो काय? पण तरी काय फरक नाही पडला इतक्या वर्षात? फरक पडतो तर कशामुळे? म्हणजे थोडंफार ऐकतात. ऐकतात. सगळे ऐकतात. हा, सगळे ऐकतात. आणि मुलगा? मुलगा पण ऐकतो. दोन्ही मुलगे ऐकतात. दुसरा कुठे आहे? दुसरा आहे. अच्छा, तुम्ही काय? हा. तुम्ही मोठे? नाही, हे मोठे. तुम्ही मोठे. हा. अच्छा अच्छा. आणि काय सांगणार सुनेबद्दल? चांगली आहे, मन मिळावं आहे. हा, हे पाठ केलंय नाही, सगळ्यांनी. सगळ्यांनाच समजावून घेते. वहिनी अगदी गर्दी केली आहे तुमच्याबद्दल चांगलं बोलणार. वहिनींच्या मनातलं वाक्य आता घरातले सगळे ओळखणार का ते बघूया. मारेन मी तुला मारेन. सुरू, वेळ संपायला आली. मी 4, 3, 2. मिस्टर ओरडले तर मी छडीने मारेन. मारेन हा शब्दच नव्हता. छडी मिस्टर हाताची. ओरडले तर मी हातात छडी घेणार असं होतं. आणि त्यामुळे हे 1000 रुपयाचं बक्षीस गेलेलं आहे.